मार्गात येण्याचे कारण म्हणजे मार्गात येण्याचे सगळे दुःखी असतात, कष्टी असतात. पण आमच्यावर इतके दुःख होते. माझ्या पतीने शब्द दिला होता की मला मार्गात यायचं आहे म्हणून. त्यांच्या शब्दाला मी नकार दिला आणि नकार देत म्हटलं की मला मार्गात नाही यायचं आहे, मी माझे देव सोडणार नाही. मग माझा मुलगा नेहमी आजारी पडायचा. काही कारणास्तव आम्ही घर सोडलं होतं आणि आम्ही पाडलेला राहायचो. इथे आलं की माझा मुलगा नेहमी आजारी असायचा, म्हणजे हप्त्यातून 2दा त्याला दवाखान्यातच न्यावं लागायचं. आणि दवाखान्यातून घरी नेलं की आम्ही दोघं पती पत्नी रडायचो की का होत आहे आपल्यासोबत, काही समजत नाही आहे मला. नंतर मी इथे बारसाला आली होती माझ्या नंदेच्या मुलीच्या, आणि याला इथून आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला नेलं. तिथे त्याला ॲडमिट केलं. सगळे रिश्तेदार त्याला बघायला यायचे, तर म्हणायचे की आता तुम्ही मार्ग घेऊन घ्या, कशाची वाट बघत, आता तर तुम्ही वेगळे निघाले. पण मला माझे देव सोडायचे नव्हते. मी म्हटलं मी सोडणार नाही माझे देव. पण मग काही दिवसांनी मला कमरेचा त्रास सुरू झाला आणि तो त्रास इतका भयंकर होता की माझं वजन 25 किलो ते 28 किलो इतकं माझं वजन झालं होतं. अशा स्वतःला बघण्याची हिंमत नव्हती होत. कोणाचा फेस आउट नाही करू शकत होती मी, कोणा सामोरं जाण्याची माझी हिंमत नव्हती होत. आणि मला इतकं माहीत होतं की आता मी जगू नाही शकत. मग मला माझी चूक कळली आणि मी माझ्या पतीला म्हटलं की आता मला मार्गात यायचं आहे. त्यांनी म्हटलं की आता तू आता खूपदा एक चांगल्याने विचार कर की तुला यायचं आहे की नाही यायचं आहे, कारण मार्ग घेतल्यानंतर सोडता येत नाही. मी होतं म्हटलं, पण माझ्या मनामध्ये तेच हालचाल होत होती की नाही घेतलं तर बरोबर करीन का, मी माझे देव सोडलेले बरोबर आहे की नाही आहे. आणि त्या कारणामुळे मला मार्गात आल्यानंतर सुद्धा आराम झाला नाही. काकाजीने आम्हाला 3 दिवसाचे, 7 दिवसाचे, 11 दिवसाचे, 21 दिवसाचे कार्य दिले, पण त्या कार्यात मला आराम झाला नाही. मग आम्ही मार्गदर्शक काकाजी, आमचे पडोळे काकाजी होते, त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं की माझे दुःख दूर नाही होत आहे. माझ्या पतीने म्हटलं की आमच्या हाताने काय चुका होत आहे, आमचे दुःख दूर नाही होत आहे. काकाजीने म्हटलं इतक्या दिवसात तर दुःख दूर होऊन जायला पाहिजे, तुमच्या हाताने काहीतरी चुका होत आहे. मग काकाजींनी सांगितलं की एकदा तू घरची साफसफाई चांगल्या पद्धतीने कळेल तुला की काही म्हणजे राहिलं असेल देवी देवता वगैरे, पण पुन्हा एकदम साफसफाई केल्यानंतर माझ्या घरातून देवीचे फोटो वगैरे निघाले. पुन्हा गेलो तरी पण आराम नाही झाला. मग काकाजींनी म्हटलं घर साफ झालं पण आता मन साफ करावं लागणार, तुला आधीचे जे विचार आहे ते बाहेर काढावं लागणार, तेव्हाच तुला आराम होईल. मग त्यानंतर काकाजींनी बोलवलं. मग मी पक्का विचार केला की आता मला जगायचं आहे तर मार्गाला चांगल्या पद्धतीने करावं लागणार. ती घेतलं, सकाळी विनंती म्हटली, प्रार्थना म्हटली, झालं. नाही तत्वशब्द नियमाचं मला पालन करावं लागणार. मग त्यानंतर काकाजीकडे गेलो. काकाजीने आम्हाला 3 दिवसाचे कार्य दिले आणि ते 3 दिवसाच्या कार्यामध्ये एका तासात 3दा विनंती करायला सांगितलं. आणि त्या 3 दिवसाच्या कार्यामध्ये मला पूर्णपणे आराम झाला. माझ्या हालतीबद्दल म्हणजे माझ्या प्रकृतीमध्ये इतका फरक आला की 2 महिन्यामध्ये मी परिपूर्णपणे बरी झाले. माझा एक छोटासा अनुभव सांगते. माझी मुलगी 6 महिन्याची असताना दूध पाजत असताना अचानक तिच्या डोळ्यामध्ये माझ्या ब्लाऊजचा हुक गेला. हुक अशा पद्धतीने फसला जसा तो फिक्स होतो त्या पद्धतीने फसला. मी काय करून मला काही कळत नव्हतं. मी खाली लोटून होती तिला घेऊन. मी भगवंताच्या प्रतिमेजवळ गेली, पाटाजवळ गेली आणि तिची रक्षा माझ्या मुलीच्या डोळ्याला लावली. निघत नव्हता तो, आणि ती छोटी असल्यामुळे इतकी रडत होती की मी सांगू नाही शकत. आणि माझ्या मनात काय सुरू होतं ते पण मी आता सांगू नाही शकणार. तो भयंकर ते सिच्युएशन इतकी भयंकर होती की मी सांगू नाही शकत. मग रक्षा लावली, तिला म्हटलं थांब थोडी, निघते हुक काढला. आणि माझ्या मनात तरी पण येत होतं की हिचा डोळा फुटणार तर नाही, काही झालं तर नाही हिच्या डोळ्याला. मग थोड्या वेळात मी तिला दवाखान्यात घेऊन गेली हुक निघाल्यानंतर. पण डॉक्टरांनी म्हटलं की तिच्या डोळ्याला दुसराही नाही लागला आहे, काही नाही झालं, चांगला आहे तिचा डोळा, काही नाही. पण थोडी सुजन वाटत होती, पण ती बिना दवाईनं कायचं मी नुसते रक्षाने तिच्या डोळ्याला आराम झाला. एक छोटासा अनुभव आणखी सांगते. आम्ही आश्रमला गेलो होतो, मौदा आश्रमला, आणि तिथे प्रसाद वाटप सुरू होते. माझ्या नंदेने मला प्रसाद दिला आणि प्रसाद घेतल्यानंतर मी म्हटलं प्रसादाला वाईट म्हणू नये, त्याचा एक अनुभव आहे तो. मी म्हटलं प्रसाद घेतल्यानंतर की प्रसाद किती बेकार वाटत आहे, कशाला आणत आहे, मला देता नको द्या, कसं तरी वाटत आहे. ते म्हणतात क्षणी माझ्या गळ्यामध्ये एक असं वाटत होतं मला की खिळा केलाय माझ्या गळ्यात, खिळा, आणि तो अडकला आहे. पण मी चर्चा मीटिंगमध्ये कुठेतरी ऐकलं होतं की प्रसादाचा अपमान करायचा नाही किंवा खाण्याचा पण अपमान करायचा नाही. तो गळ्यात अडकला आणि निघत नव्हता. असं वाटत होतं की आता काय होते मला. मी माझ्या नंदेला म्हटलं ताई माझ्या गळ्यामध्ये काहीतरी अडकलं आहे, आता मी कसं करू.
त्यांनी म्हटलं काही तर नाही आता सगळंच तर चांगलं दिसत आहे आणि तू खात होतीस तुला समजलं नाही का? मी म्हटलं नाही काहीतरी अडकलंय, काही खूप कसं तरी वाटत आहे, खूप कसं तरी वाटत आहे. मग मला ते लक्षात आलं की आपण असं काही केलं तर माफी मागावी लागते. मग मी तिथेच 3दा माफी मागितली भगवंताने. तो किडा कुठे गेला का गेला मला काही समजलंच नाही.